गणपती बाप्पा मोरया. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सायन्स वाला दादा या आपल्या युट्यूब चॅनलवरती आणि समर्पण या आपल्या 2027 महाराष्ट्र बोर्डच्या विद्यार्थ्यांसाठीच्या फ्रेश बॅचमध्ये. इथे आपण बघत असतो विज्ञान भाग 1 भाग 2 हे मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी आणि सायन्स 1 सायन्स 2 हे सेमी मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी. एक संपूर्ण आठवडा हा मराठी मीडियमसाठी तर दुसरा आठवडा हा सेमी मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी, असं अगदी सिंपल मध्ये गालावरती डिंपल पडोस्तर इझी भाषेमध्ये इथे आपण शिकत असतो. त्याचबरोबर आपल्या व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम चॅनल आणि गुगल ड्राईव्ह लिंक वरती आपण फ्री ऑफ कॉस्ट स्टडी मटेरियल तुमच्यासाठी प्रोव्हाइड करत असतो. यामध्ये तुम्हाला हँड रिटन नोट्स, IMP टॉपिक, प्रिव्हियस इयर क्वेश्चन आणि सरप्राईज स्टडी मटेरियल ज्यातून आजपर्यंत बरेच विद्यार्थी शिकत आहेत. आपले व्हॉट्सअपचे दोनही ग्रुप 2000च्या लिमिटमुळे पूर्ण फिल झालेले आहेत, संपूर्ण फुल झालेले आहेत. आणि आता आपण बघणार आहोत आपलं लेक्चर नंबर 3, लाईफ प्रोसेसिंग लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 2चं शेवटचं म्हणजे आपलं तिसरं लेक्चर. आज आहे वार शनिवार. तर मागचं लेक्चर हे खूप मस्त झालेलं आहे आणि बरेच मुलं आलेले होते त्या लेक्चरला. आय होप सो तो व्हिडिओ तुम्ही अजून जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवणार. आज हे शेवटचं लेक्चर आहे. जसं की मी सांगितलं होतं की आजचं लेक्चर सुद्धा एक स्पेशल असणार आहे. एका अशा मुद्द्याला आपण हात घालायला चाललोय. हा एक सेन्सिटिव्ह मुद्दा आहे जो बऱ्याच मुलांना माहितीच नसतो. घरामध्ये कदाचित काही गोष्टींमुळे तो सांगितला जात नाही. कदाचित तो घरच्यांपासूनच आपल्याला माहिती पडायला हवा. अशा टॉपिकमध्ये आपण बोलणार आहोत. जसे की आपण बघितलं होतं की शुक्राणू कसे तयार होतात, अंडपेशी कुठे तयार होतात, मग ह्या दोघींचं फलन कुठे होतं, बेबीचं फॉर्मेशन होतं, सगळ्या गोष्टी बघितल्यात. पण बऱ्याच मुलांचे प्रश्न होते की दादा हे जे अंडपेशी आहेत ते अंडनलिकेमध्ये येऊन बसतात, पण हे रोज येतात का, महिन्याला येतात? मग जर का इकडून वीर्य आलंच नाही तर त्या अंडनलिकेमध्ये जो अंडपेशी जातो त्याचं होतं काय? बरं, हे प्रश्न त्यालाच समजतील राजा रे की ज्याने मागचं लेक्चर केलं असेल. त्यामुळे जर मागचं लेक्चर कंप्लीट केलं असेल तरच हे लेक्चर बघा, तरच समजेल राजा रे. कारण कन्सिस्टंटली स्लोली चालू आहे ना, समजायला हवं असं छान पद्धतीने शिकून जायचं. चला त्याच टॉपिकवर आपण बोलणार आहे आणि ते म्हणजे मासिक पाळी. याबद्दल आपल्याला बऱ्याच मुलांना माहिती असतं, बट त्या वे मध्ये आपल्याला माहित नाही जी गोष्ट ऍक्च्युली आहे. सो मुलींनो, तुमच्यासाठी हा एक महत्वाचा टॉपिक आहे. बऱ्याच मुलांना याच्याबद्दलचे काही मिसकन्सेप्शन असतात किंवा काही गोष्टी माहीत नसतात त्यांना. सो तुम्हालाही या गोष्टी क्लिअरिफाय होतील यामध्ये. चला, स्त्रियांचे प्रजनन संस्थात वारंवार होणारे बदल. मासिक पाळी म्हणजे काय की स्त्रियांची जी प्रजनन संस्थी, जो पोटाचं भाग, याच्यात काही ना काही बदल होत असतात. अंतराल जो आहे हा दर 28 ते 30 दिवसांनी म्हणजे ऑलमोस्ट एका महिन्यानंतर ह्या गोष्टी वारंवार होत असतात. सुरुवात ही यौन अवस्थेपासून होते. यौन अवस्था म्हणजे काय? जसं मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की मासिक पाळी जी फिमेलमध्ये यायला सुरुवात होते, याचं वय हे साधारणपणे एक 10 वर्षाच्या मुलीपासून ते 17 वर्षाच्या पर्यंत हे होत असतं. नैसर्गिक प्रक्रिया आहे जी 4 संप्रेरकांद्वारे नियंत्रित केली जाते. जसं की मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये म्हणजे मानवी प्रजनन संस्थेमध्ये 3 ग्रंथी होत्या, तसं इकडे 4 संप्रेरके आहेत. किती आहे संप्रेरके? 4. पोरांनो, पेपरला याच्यावरती कसे प्रश्न विचारतात त्यामध्ये इम्पॉर्टंट आहे संप्रेरके. नैसर्गिक प्रक्रियेमध्ये कुठले कुठले संप्रेरके? 4 संप्रेरके आहेत. कोणकोणते? तर सगळ्या गोष्टी आपण बघू. 4 संप्रेरके कोणते? पहिला, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. आता माझे पोरं म्हणतील दादा इंग्लिश. अरे बच्चा, नाव तर समी, इंग्लिश मराठी सेमच असणार आहे ना, फरक असतो का? काही नाही. पण हे नावं लक्षात ठेवणं इम्पॉर्टंट आहे. कधी लक्षात राहतील? रिपीट रिपीट रिपीट, डोक्यात फिट. चला, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन कोणता रे पोरांनो? फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. ल्युटिनायझिंग हार्मोन. कोणतं हार्मोन? ल्युटिनायझिंग हार्मोन. इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन. ह्या 4 हार्मोनची नावं बोर्डला या अगोदर विचारले गेलेले आहेत. नोट, बोर्डला या अगोदर विचारले गेलेले आहेत. मग बऱ्याच म्हणून दादा विचारलं गेले ना, आता परत येणार नाही, असं अजिबात होत नाही. PYQ, प्रिव्हियस इयर क्वेश्चन, जे तुम्हाला प्रत्येक आठवड्याचं लेक्चर कंप्लीट झाल्यावर रविवारी मी प्रोव्हाइड करतोय. आणि पोरांनो, मी असं नाही करत आहे की तुम्हाला प्रत्येक म्हणजे पूर्ण सायन्स 1चं एकदा आणि विज्ञान भाग 1चं भाग 2 अशी पूर्ण PDF टाकलेली नाही. मी तुम्हाला चॅप्टर वाईज टाकतोय. म्हणजे मी काय केलंय, बोर्डचे जेवढे पेपर आहेत ना
त्या बोर्डच्या पेपरमध्ये पहिल्या चॅप्टरमध्ये कुठले कुठले प्रश्न विचारले आतापर्यंत? सेपरेट. दुसऱ्या चॅप्टरचे कोणते प्रश्न आहेत? सेपरेट. इतक्या मेहनतीने तुमच्यासाठी बनवले. त्यामुळे जास्तीत जास्त मुलांपर्यंत व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक नक्की करा. बघा 4 संप्रेरके कोणते? फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन, ल्युटिनायझिंग हार्मोन, इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन. फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन, ल्युटिनायझिंग हार्मोन, इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन. 4 जे संप्रेरके आहेत लक्षात ठेवायचे. आता मासिक पाळी ही प्रक्रिया नक्की काय आहे? इकडे जाण्या अगोदर आहे ना मी तुम्हाला गोष्ट सांगतो की होतं काय. बघा जर स्त्रियांचं जे शरीर आहे पुराणो, जसं की जो अंडाशय असतो, अंडाशय जे तयार होतं, अंडपेशी जे तयार होतात ते अंडनलिकेमध्ये जाऊन बसतात. आता जी फिमेल बॉडी म्हणजे मुलींचं जे शरीर आहे ना, याचा जो पोटाचा भाग आहे, जी जो गर्भाशय असतो, गर्भाशय आपण बघितलेला आहे की नाही, तिथे बाळाचं फॉर्मेशन होतं. तर ऍक्च्युअली की हा काय विचार करतो की आता वीर्य येणार आहे, मेरे कर्ण अर्जुन आएंगे. म्हणजे काय वीर्य येणार, तो जो अंडपेशी अंडनलिकेमध्ये जो अंडपेशी बसलेला आहे तिथे तो बसणार आणि तिथे तो बसल्यानंतर तो त्याचं युग्मक तयार होणार. म्हणजे त्याचं काय रे पोरांनो की फलन होणार. फलन झाल्यानंतर काय? बाळाचं फॉर्मेशन होणार. मग बाळ कुठे? गर्भाशयात येतं. मग नॉर्मल जागा लागेल का? नाही. तो जो पूर्ण गर्भाशय असतो ना, याच्यावरती नवीन 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 त्वचेची लेअर होते. पूर्ण गर्भाशय हा तयार होतो नवीन पद्धतीने, पूर्ण प्रॉपर पद्धतीने. एक रूम कसा डिझाईन केला जातो प्रॉपर नवीन एखादं बाळ येणाऱ्याच्या स्वागतासाठी, असं गर्भाशयात ही स्ट्रक्चर केलं जातं. त्याला आपण म्हणतो पीतपिंड. काय म्हणतो त्याला? पीतपिंड. पीतपिंडामध्ये काय रे पुराणो? प्रोजेस्टेरॉन, इस्ट्रोजन नावाचे हार्मोन्स, हे वेगवेगळे हार्मोन्स येतात आणि पूर्ण तयार करता. म्हणजे विचार करा, त्या गर्भाशयात पूर्ण प्लॅनिंग झालेली आहे की वीर्य येणार आहे. अंडनलिकेमध्ये जो अंडपेशी आहे त्याच्यावरती एक वीर्य मध्ये जाणार. मग त्याच्याने काय होणार आहे पोरांनो? फलन होणार. एक फलन झालं की बेबीचं फॉर्मेशन होणार. मग बेबी जो तयार होणार आहे त्याला राहण्यासाठीची जागा गर्भाशयात तयार केली जाते. पण मला सांगा, जर का वीर्य आलेच नाही तर? सिंपल आहे ना. मुलींना जर का वयाच्या 10 ते 17 वयापासून जे आहेत मासिक पाळी यायला सुरुवात होते. म्हणजे काय की जो काही अंडपेशी आहे तो अंडनलिकेत जाऊन बसतो. मग दरवेळेस वीर्य येतातच का रे? नाही. मग येत नाही तर तेव्हा काय? हा वीर्य हा जो अंडपेशी तो वाट बघतो. कोणाची? वीर्याची. वीर्य जर आला नाही तर याचे तुकडे होतात. तुकडे म्हणजे त्याचं कन्व्हर्जन कशात होतं? पीतपिंडाचं रूपांतर श्वेतपिंडामध्ये होतं. याच्यात होतं काय माहितीये पोरांनो? जो पूर्ण गर्भाशय आहे, या गर्भाशयामध्ये जेवढ्या स्किन्स, जेवढी त्वचा तयार झाली, प्रोजेस्टेरॉन, इस्ट्रोजन हे ज्या संप्रेरकांनी प्रॉपर तयारी केलेली आहे, जे घर तयार केलं एक प्रकारचं, ते पूर्ण रप्चर, तोडलं जातं पोरांनो. पूर्ण ब्रेकडाऊन होतं आतून. आणि हे पूर्ण ब्रेकडाऊन म्हणजे पूर्ण रक्त बाहेर पडतं. जस्ट इमॅजिन करा, आपल्या हाताला जर का एखाद्याने ब्लेड मारला ना, ब्लेड नॉर्मल, तर रक्त येतं, आपल्याला त्रास होतो पोरांनो. टाचन पिन लागली तरी आपण लगेच आई ग असं करतो. ह्या मुलींना वयाच्या अगदी 10 ते 17व्या वर्षापासून जेव्हा त्यांना काही गोष्टींची समजही नसते राजा रे, त्यावेळेस ही मासिक पाळी येते आणि पूर्ण रक्तस्राव बाहेर होतो. साधारणपणे 4 ते 7 दिवसांची ही प्रोसेस असते आणि खूप मोठ्या प्रमाणावर त्रास होतो. तुम्ही इमॅजिनही नाही करू शकत. तर तुम्हाला खूप जास्त पोटाला मोठ्या लेवलला शॉक दिले किती त्रास होईल. ते शॉक प्लस रक्तस्राव होतोय, रक्त पण बाहेर पडतंय, किती मोठ्या प्रमाणावर त्रास होईल पोरांनो. ह्या सगळ्या गोष्टी इथे होत असतात. ही पूर्ण डायग्राम तर फार एवढी इम्पॉर्टंट नाहीये, पण याच्यातलं काय बघा, रोधस्रावाचा काळ. इथे काय जो पहिला खाली बघा सगळ्यात बॉटमला रोधस्रावाचा काळ. इथे काय असतं माहिती का? तयारी सुरू आहे. प्रोजेस्टेरॉन, इस्ट्रोजन हार्मोन आहे ते प्रॉपर पद्धतीने तयार करतात. कोणाचा? पीतपिंड. गर्भाशयाच्या अंतरायाची पुनर्निर्मितीचा काळ. म्हणजे काय? जो गर्भाशयाचा जो भाग आहे हा तयार व्हायला पूर्णपणे सुरुवात झालेली आहे, तो आता रेडी आहे. मग 13व्या दिवशी 13 ते 16 मध्ये बघा तो गॅप आहे, असे 2-2 तुमचे बॉर्डर आहे. तिथं काय आहे? अंडमोचनाचा काळ. 13व्या दिवशीपर्यंत तो वाट बघतो की कर्ण अर्जुन म्हणजे वीर्य येईल का नाही. नाही आले तो स्वतःला ब्रेक करतो, तोडतो आणि पूर्ण रक्तस्राव बाहेर ओढतो. त्याला आपण म्हणतो अंडमोचनाचा काळ. अंडमोचनाचा काळ हा साधारणपणे 4 ते 7 दिवसांचा एवढा असतो. मग दादा हे कंपल्सरी का रे की 13व्याच दिवशी येणार आहे? 13व्या म्हणजे काय? 13 तारखेला येतो का महिन्या प्रत्येकाला? अजिबात नाही. प्रत्येक मुली टू मुली, स्त्री टू स्त्री, म्हणजे प्रत्येक लेडीज टू लेडीज हे डिफरंट होतं, चेंज होत जातं पुराण. हे फिक्स नसतं. पण की एका सायकल पासून पूर्ण महिन्याची सायकल कंप्लीट झाली की मग तो पुढचा जो अंडपेशी आहे तो तयार होतो. ही अशा पद्धतीची गोष्ट तयार होत असते. मग
13 ते 16 17 दिवसापर्यंत जो तारीख आहे तोपर्यंत रक्तस्राव बाहेर होतो, अंडमोचनाचा काळ तयार होतो. त्याच्यानंतर गर्भाशयाच्या अंतरातील ग्रंथीस्रावाचा काळ होतो. म्हणजे काय, परत एकदा जी स्किन आहे जी नॉर्मलाइज होते, पोट एकदम नॉर्मलाइज व्हायला हळूहळू हळूहळू सुरुवात होते. हा त्रास खूप दिवस नंतरही चालत असतो आणि मग फायनली परत फर्स्ट डेला हा परत काय करतो, परत सगळं प्रिपरेशन करतो. प्रोजेस्ट्रॉन इस्ट्रोजन येता, अंडपेशी जे आहे हे अंडनलिकेत जाऊन बसता, परत वाट बघता. जर का कोणी वीर्य आले असतील तर मग ओके, बेबीचं फॉर्मेशन होणार. नाही आले परत ब्रेकडाऊन होणार. ह्या प्रत्येक महिन्याला गोष्ट चालू असते. म्हणजे मी विचार करा की ज्या मुलींना, म्हणजे ही गोष्ट चुकीची आहे की काय आहे त्या भानगडीत मी पडणार नाहीये, पण ज्यावेळेस हा जो मासिक पाळीचा काळ येतो तेव्हा एका मुलीला जे जेवण बनवलं जातं तिथून लांब ठेवलं जातं, देवापासून लांब ठेवलं जातं, बऱ्याच गोष्टींपासून लांब. तुम्ही घरात ही गोष्ट ऑब्झर्व केली असतील छोट्या छोट्या. त्यावेळेस काय असतं, मासिक पाळीचा हा काळ असतो. म्हणजे ऑलरेडी तो त्रास होतोय. कशासाठी होतोय, जसं तुमच्या भाषेत, सगळ्यांच्या भाषेत, नॉर्मल मोठ्या लोकांच्या भाषेत म्हणायचं झालं तर काय म्हणतो, पुढची पिढी तयार होण्याची. पुढची पिढी वारसदार पाहिजे त्यांना. मग ते वारसदार कधी होणार, मासिक पाळी आल्यावरती होणार. मग ही वाईट गोष्ट आहे का कुठल्या प्रकारची, तर अजिबात नाही. तो अशा बऱ्याच गोष्टी, हो ह्या गोष्टी कुठल्या अर्थाने पाळल्या पाहिजे, किचन गृहामध्ये हायजीन मेंटेन ठेवलं पाहिजे, अशा गोष्टींसाठी ठीक आहे. पण वागणूक चुकीची देणं इट्स नॉट गुड, असं मला तरी वाटतं. चला पुढे. आता हा जो आर्तव चक्र कसा वर्क होतो बघा. 1 ते 4 दिवस बघा, सगळ्या गोष्टी एकदम नॉर्मल आहे, बिल्डअप व्हायला सुरुवात होते. 5 ते 12वे दिवस आता काय, हा पूर्णपणे तयार आहे. जो अंडाशय आहे अंडनलिकेमध्ये बसतो, हा तयार आहे अंडापेशी, की आता कोणीतरी येणार आहे, वीर्य येणार आहे. जर नाही आला तर 13व्या दिवसापासून 14व्या दिवसापर्यंत बघा तुम्हाला फुटलेला दिसतो, बाहेर पडतोय तो, म्हणजे पूर्ण रक्तस्राव बाहेर होतो. परत 15 पासून ते 21 दिवसापर्यंत बघा तो परत जो पिंड आहे तो परत त्याच्या सुरुवातीला, म्हणजे परत नवीन फेस तयार व्हायला सुरू होते. 21 ते 28 हा नॉर्मल होतो, परत पहिल्या दिवशी स्टार्ट व्हायला सुरुवात होते. ही साखळी चालूच असते चालूच असते चालूच असते वयाच्या 45 ते 50 वर्षापर्यंत. जस्ट इमॅजिन किती त्रास आहे. मासिक पाळी आहे, जसं तुम्हाला सांगितलंय. याच्यातले काही काही नावं लक्षात ठेवा. पीतपिंड, श्वेतपिंड हे इम्पॉर्टंट आहे. बाकी फार नाही. किती दिवसांचा काळ आहे वगैरे ह्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहे. अंडमोचन म्हणजे काय, ब्रेकडाऊन म्हणजे पूर्ण तुटून जाणार. त्या मासिक पाळीसाठी एक सुंदर आणि छान शायरी मी तुमच्यासाठी सांगतोय. सो रेडी का, तुम्हाला आवडते कारण शायरी ऐकायला, आय नो पुराण, बरोबर आहे का नाही. शायरी ऐकायला आवडते की नाही तुम्हाला, यावरती कधी शायरी ऐकू का. सेमी मीडियमसाठी सांगितली होती, आपल्या मराठीवाल्या पोरांसाठी बघा. ये 7 दिन में 7 तोहफों के साथ आऊंगा, आप क्या हो मेरे लिए ये हर पल बताऊंगा, और जब थामूंगा हाथ तुम्हारा तो ये 7 दिन के लिए नहीं 7 जन्मों तक साथ निभाऊंगा. सो अशी ती शायरी आहे की 7 दिवसांसाठीच नाही, 7 जन्मांसाठी केअर घेऊ. असं लगेच तुम्हाला केअर घ्यायचं वय नाही, पण तुमचं वय काय आहे, आपली कधी फ्रेंड असेल, तुमची जर का आई असेल, बहीण असेल, या काळामध्ये ना खुश कसं ठेवू शकतो आपण, छान छान, तेवढं काम आपलं करायला पाहिजे आपण. ओके की नाही पोरांनो. चलो, सो आय होप सो की हा तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने समजलं असेल. माझ्या पद्धतीने मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न केला. पुस्तकात एवढंच आहे, जेवढं पुस्तकात इम्पॉर्टंट आहे तेवढं मी तुमच्यापर्यंत पोहोचवलं. आता प्रजनन आणि आधुनिक तंत्रज्ञान. प्रजनन आणि आधुनिक तंत्रज्ञान म्हणजे काय दादा. आता असे बरेच लोक आहेत ना की बाबा रे, ज्यांना टेन्शन आहे की काय काय टेन्शन आहे. बघा याच्यात काही टेक्निक्स आहेत की ज्या असे काही पॅरेंट्स असतात किंवा असे काही कपल्स आहेत की ज्यांना मूलबाळ होत नाही. मग कुठल्या कुठल्या तंत्रज्ञानाचा ते वापर करतात. तर बघा, IVF, इन विट्रो फर्टिलायझेशन. बरं, आत्ताच सांगतो मी तुम्हाला. आता मी ज्या गोष्टी शिकवणार आहे हे 100.3.4% पेपरला येणार. बोर्डच्या पेपरला असो किंवा युनिट टेस्टला असो, क्लासच्या पेपरला असो किंवा प्रॅक्टिस पेपरला असो, सॉरी 100% येणार. हो, इम्पॉर्टंट आहे. बऱ्याच वेळा रिपीट झालेला प्रश्न. हा 3 मार्काचे वेटेज ठेवू शकतो असा प्रश्न आहे, त्यामुळे चांगलं लक्ष द्या. IVF. त्यानंतर सरोगसी. कोणाची गसी, सरोची गसी, ओगसी, सरोगसी. नेक्स्ट, यानंतर शुक्राणू बँक, वीर्य बँक. जसं की ब्लड बँक असते बघा आपली, ब्लड बँक, रक्तपेढी, रक्त देतो, तशी काय शुक्राणू बँक किंवा वीर्य बँक. हे 3 मेथड आहे, इम्पॉर्टंट आहे. रिपीट करा. IVF, इन विट्रो फर्टिलायझेशन. IVF, इन विट्रो फर्टिलायझेशन. सरोगसी, कोणाची गसी, सरोची गसी, शुक्राणू बँक, वीर्य बँक. आता असे बरेच कपल आहे की यांना वाटतं की नाही आम्हाला बाळ हवंय पण त्यांना बाळ होत नाही. याच्यात बरेच प्रॉब्लेम असतात.
काही प्रॉब्लेम हे पुरुषांमध्ये असतात, काही प्रॉब्लेम हे स्त्रियांमध्ये असतात. पण याचं काहीतरी सोल्युशन पाहिजे. म्हणजे त्यांचं असं आहे का नाही ठीक आहे आपण ऍक्सेप्ट करतो त्या गोष्टीला, नाही बाळ तर पाहिजेच, पेढे नाही तर जिलेबी वाटायचीच आहे. मग याच्यासाठी काय ऑप्शन्स आहेत, तर ते ऑप्शन्स आपल्याला एक्सप्लोर करायचे आहेत पुरण. तर बघा, प्रजनन आणि आधुनिक तंत्रज्ञानामध्ये जोडप्यांना मुले का होत नाही याची काही कारण बघा. स्त्रियांमध्ये काय काय कारण आहे. पहिलं, मासिक पाळीत अनियमितता. जी मासिक पाळी आपण बघितलं आता, म्हणजे अंडपेशी जो आहे हा अंडनलिकेमध्ये जर का त्या टायमापर्यंत येत नसेल, चुकत असेल, म्हणजे ह्या महिन्यात आला पुढच्या महिन्यात नाही, 8 दिवस नंतर, 15 दिवस अगोदर, असं जर का काही झालं तर दादा असं होतं का, रेअरली होतं. मग असं जर का त्या स्त्रियांमध्ये होत असेल तर मग तिथे एक प्रॉब्लेम आहे. दुसरा, अंडक निर्मितीत अडचणी. जो अंडाशयामध्ये अंड निर्मिती होते ती निर्मिती चांगली झाली नाही तर तो एक प्रॉब्लेम आहे. अंडवाहिनीतील अडथळे. तुम्ही बघितलं असेल अंडपेशींपासून अंडनलिकेपर्यंत एक मोठा अंतर आहे. तर ते ट्रॅव्हल केलं म्हणजे तो तयार होतोय पण तिथपर्यंत जातच नसेल तर. कारण मला सांगा, अंडपेशी अंडनलिकेत बसलाच नाही तर मग वीर्य तिथे जाऊन फलन होईल तरी का रे राजा, नाही. हा एक प्रॉब्लेम आहे. त्यानंतर गर्भाशयात रोपण होण्यात अडचण. गर्भाशय आहे त्याच्यामध्ये बाळाचं फॉर्मेशन होतं, बाळ होणं, पण त्याच्या अगोदर जे काही प्रोजेस्टेरॉन इस्ट्रोजन हार्मोन आहे त्यांनी तयारी करून ठेवली नसेल तर हे असे काही प्रॉब्लेम्स असतात. पुरुषांमध्ये काय, वीर्यात शुक्राणूंची अनुपस्थिती. जे वीर्य आहे त्याच्यामध्ये शुक्राणूच आले नाही तर शुक्राणू कुठे, विषाणू म्हणजे जे तयार होता आपले ते शुक्राणू. शुक्राणूंची मंदगती. तुम्हाला सांगितले 6.5 मीटर जवळपास डिस्टन्स ट्रॅव्हल करायचं असेल, पण त्यांनी जर का लांबचा पल्ला जायचा आहे तर ते ग्रंथी ज्या आहेत आपल्या, त्या ग्रंथी त्यांना प्रॉपर मिळाल्या नसतील ते हळूहळू जातील, ते इम्पॉर्टंट आहे. शुक्राणूंमधील दोष. आता शुक्राणूंमध्ये पण काही ना काही दोष असतात जे की तुम्ही शिकलेले आहेत. बघा, माझ्यामध्ये 9वीला एक आपला आहे चॅप्टर ज्याच्यामध्ये तुम्ही एल क्रोमोझोम्स, व्ही शेपचा गुणसूत्रे, एल शेपची गुणसूत्रे, ते काही ना काही त्या प्रॉब्लेम्स होते, ते हे शुक्राणूंमध्ये काही ना काही दोष असतात. सो हे असे काही प्रॉब्लेम आहे जे जोडप्यांना आढळतात आणि त्यांच्यामुळे जोडप्यांना बाळ होत नाही. तुम्ही समाजामध्ये किंवा आपल्या आजूबाजूला बऱ्याच अशा गोष्टी बघितल्या असा की काही असे असतात जोडपे की ज्यांना मूलबाळ होत नाही. मग त्यांच्यासाठी बेस्ट सोल्युशन आहे इन विट्रो फर्टिलायझेशन. नंबर 1. पहिले, बरं मी आता जसं सांगतोय ना तसं तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे. पुस्तकात खूप थेअरी दिलेली आहे, पोरांना समजत नाही काय. बाकीचं मी तुम्हाला हँड रिटन नोट्स देणार आहे, त्याच्यात तुम्हाला सगळं समजेलच, सो काही टेन्शन घ्यायचं कारण नाहीये. पण याच्यात तुम्हाला मी बऱ्यापैकी छान पद्धतीने समजून जाईल की इझी वाटेल तुम्हाला. जसं थेरी नाही, मजा करू आपण. चलो, सिंपल मध्ये गालावरती डिंपल पडस तर बघायचं आहे IVF इन विट्रो फर्टिलायझेशन. IVF इन विट्रो फर्टिलायझेशन. शरीराबाहेर टेस्ट ट्यूब मध्ये फलन केले जाते. म्हणजे काय, पुरुषांमधील शुक्राणू आणि स्त्रियांमध्ये ज्या काही पेशी आहेत आपल्या अंडपेशी यांच्यात जर का फलनच झालं नाही तर मग हे फलन होण्यासाठी काय करतात, पुरुषातील शुक्राणू आणि स्त्रियातील अंडपेशी या बाहेर घेऊन बाहेर एका टेस्ट ट्यूब मध्ये यांचं फलन केलं जातं. भ्रूण तयार झाल्यावर ज्यावेळेस ते भ्रूण तयार होतं योग्य वेळी परत एकदा गर्भाशयामध्ये टाकलं जातं. आता तुम्ही म्हणा दादा हे एवढं असं काय बोलतोय तू, हा टेक्नॉलॉजी आहे ती होतं असं. बरं, IVF कोणाला आवश्यक आहे, पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या कमी असेल. जे शुक्राणू आहेत सॉरी, जसं की तुम्हाला माहितीये की लाखो शुक्राणू असतात. पहिले कुठे जातात ते, योनीमध्ये अर्धे मारले जातात, गर्भाशयात अर्धे मारले जातात आणि काहीच मोजके जे कुठे अंडनलिकेत बसलेल्या अंडपेशींवर जाऊन बसतात. पण शुक्राणूंची संख्याच कमी असेल तर तिथपर्यंत कोणी पोहोचेल का, नाही. मग त्या केसमध्ये हा बेस्ट ऑप्शन आहे. दुसरं, स्त्रियांमध्ये अंडवाहिनीत अडथळे आल्यास, स्त्रियांची जी अंडवाहिनी आहे तिथे काही अडथळा आला की अंडपेशी तिथे जाऊन बसतच नाहीये, ती कंडिशन मध्ये वापर करू शकतो. इतर प्रजनन समस्या काही प्रजनन समस्या असतील तिथे तुम्ही वापर करू शकता. आता सरोगसीचं एक बेस्ट एक्झाम्पल आहे. बघा, आता जेव्हा स्त्रीला गर्भाशयात रोपण होण्याची समस्या असतात तेव्हा याचा उपयोग केला जातो. म्हणजे जी बाळा जन्म देणारी जी आई आहे ना पोरांनो बाळाला, तिच्या पोटामध्ये समजून घ्या ते बाळ राहतच नसेल. म्हणजे ती प्रॉपरली प्रोजेस्टेरॉन एस्ट्रोजन हार्मोन येऊन ती जागा तयार नसेल करत, गर्भाशय प्रॉपर पद्धतीने तयार होत नसेल, बाळच राहत नसेल. मग अशा कंडिशनमध्ये काय करतात माहिती आहे का, एक दुसरी बाई, एक व्यक्ती असेल की आई असेल, तिला सांगणार की एक काम कर की कॅरेक्टर जे आहेत म्हणजे अंडपेशी या फिमेलच्या, शुक्राणू आणि अंडपेशी या दोघी या कपलच्या घेतल्या जातील आणि दुसऱ्या एका आईला म्हणजे एका व्यक्तीला आईला सांगितलं जाईल की तुम्ही हे जे आहेत हे
तुमच्या पोटात आमचं बाळ वाढवा, ते त्यांच्या पोटात वाढवतील. दादा असं पॉसिबल आहे का? हो, टेक्नॉलॉजीद्वारे पॉसिबल आहे. महत्वाची म्हणजे असं नाहीये की ही गोष्ट तो जे व्यक्ती आहे आणि ही जी आई आहे हे एकमेकांच्या फिजिकली कॉन्टॅक्टमध्ये, अजिबात नाही. या दोघांचा काहीच संबंध नाही येणार. कॅरेक्टर या दोघांमधलेच येणार आहे, फक्त बाळ ह्या आईच्या पोटामध्ये वाढेल. मग त्याचे भरपूर चार्जेस आहे. बरेच मूवी आलेले हिंदीमधले. यानंतर सरोगसी, जैविक आईकडून अंडक गोळा करणे. सरोगसी मध्ये काय करतात, जी आई एखाद्या बाळाला जन्म देणार तिचे काय करतात, अंडक म्हणजे काय, अंडपेशी गोळा करतात. टेस्ट ट्यूब मध्ये पतीच्या शुक्राणूशी फलन करतात. एक टेस्ट ट्यूब आहे, त्याच्यामध्ये जो पती आहे, म्हणजे जो काही त्याच्यातले शुक्राणू घेतले जातील कपलचे, इकडून शुक्राणू इकडून अंडपेशी फलन केलं, मग भ्रूण तयार होते. त्यांच्यातून काय तयार होतात, भ्रूण. सरोगेट जी दुसरी आई आहे की जी रेडी आहे बाळ तयार, म्हणजे त्यांचं बाळ त्यांच्या पोटात वाढून देण्यासाठी, तिच्या गर्भाशयात ते परत वाढवलं जातं आणि बाळाचा जन्म दिला जातो. म्हणजे विचार करा, कॅरेक्टर ह्या दोघांचे असतात, XXXY चे कॅरेक्टर असतील आणि ते ह्या आईच्या पोटामध्ये वाढेल. बट विचार करा की एक मूवी मराठीतला खूप छान मूवी, मला माहित नाही नाव, तुम्हाला माहिती असेल तुम्ही कमेंट करा. तो खूप गोरा गोरा असतो, ते विदेशी असतात ते कपल, आणि ते आपल्या इंडिया म्हणजे भारतातल्या एक आईच्या पोटामध्ये तिचं बाळ वाढवतात. नंतर ते चालल्या जातात, त्यांनी हिला पैशांची गरज असते आणि नंतर ज्यावेळेस तिला समजतं की हे चालल्या गेले, तर तिला पहिले वाईट वाटतं त्या मुलाला, पण नंतर तिला एवढा जीव वाटतो त्या मुलामध्ये. खूप छान होती तो पिक्चर. जर तुम्हाला कोणाला माहिती असेल तर सांगा, छान आहे तो पिक्चर. पण चला, शुक्राणू बँक, ब्लड बँक. जशी ब्लड बँक आहे जिथे लोक रक्त देतात, तशी शुक्राणू बँक आहे जिथे लोक शुक्राणू देतात. दादा काय कमाल आहे दादा, काय काय झालंय दादा. हो, प्रोग्रेस. काय म्हणते, शुक्राणू बँक म्हणजे काय, रक्तपेढी सारखीच एक संकल्पना आहे. निरोगी पुरुषाकडून वीर्य गोळा केली जाते. जो पुरुष निरोगी, असं नाही कोणी बी देऊ शकतं वीर्य, जो निरोगी आहे, स्ट्रॉंग आहे, त्याच्याकडून वीर्य गोळा केले जातात. अपत्यहीन जोडप्यांसाठी साठवले जातात. ज्यांना अपत्य म्हणजे बाळ होत नाही त्यांच्यासाठी ते साठवले जातात. प्रक्रिया कशी असते, पुरुषांची शारीरिक व वैद्यकीय तपासणी केली जाते. वीर्य गोळा करून शुक्राणू बँकेत साठवले जातात. त्यांच्यातले जे वीर्य आहे ते प्रॉपर एका स्टोरेजमध्ये साठवले जातात. शुक्राणू समस्या असलेल्या जोडप्यांसाठी वापरले जातात. की असं एखादं कपल आहे ज्याच्यात तो पुरुष आहे, त्याच्या शुक्राणूंचा काहीतरी प्रॉब्लेम आहे, पण जी फिमेल आहे ती सगळी ओके, मग ते काय करणार, ठीक आहे बाळच पाहिजे ना, वीर्यपेढीमध्ये जायचं, वीर्य घ्यायचं, फर्टिलाइज. हा, तुम्ही ना दादा येतो अलग आहे, मग तर ह्या याचे वडील व्हायला पाहिजे, ह्या थोडी आहे त्याचे वडील ना, ते समजतच नाही. म्हणजे ब्लड बँक मध्ये कसं काय आपण ब्लड देतो नावं लिहून घेता, इथे तसं नाही. वीर्यपेढीवाले जे असतात ते कधीच कोणाकडून त्यांनी वीर्य घेतलेले याची डिटेल त्यांना देत नाही. त्यामुळे या दोघांचा कधी संबंधच येत नाही. यांना माहितीच नसतं की कोणाच्या म्हणजे की फलन जायला वीर्याचं, त्यामुळे तो फिजिकल कॉन्टॅक्ट इथे पण काही येत नाही. सो त्याचा काही इश्यू होत नाही या कंडिशनमध्ये. हा, महत्वाची गोष्ट काय पोरांनो, की ही जी वीर्य बँक आहे शुक्राणू, याच्यासाठी खूप जास्त खर्च लागतो, खूप मोठ्या प्रमाणावरती खर्च लागतो. जुळे म्हणजे काय, खूप पोरांना इंटरेस्ट सॉरी भरपूर मुलांना इंटरेस्ट आहे. जुळं कसं होतं दादा, जुळे म्हणजे कोण दादा, एकाला मारलं तर एकाला तिकडे लागलं पाहिजे. हा, ऐकलं ना तुम्ही, बऱ्याच मुलांच्या शाळेमध्ये असतील जुळे. आमच्या वेळेस पण जुळे होते आमच्या शाळेमध्ये एक जण, पण ते जुळे म्हणजे जुळेवाले नव्हते रे, असे ते सारखे नव्हते दिसत, वेगवेगळे दिसायचे. तर ते सगळं समजायचं आपल्याला. बघा, एकाच गर्भाशयात एकाच वेळी 2 भ्रूण विकसित होतात. तुम्हाला माहिती, एकच भ्रूण तयार होतं म्हणजे अंडपेशीमध्ये जर का वीर्य गेले, भ्रूण गेलं, म्हणजे आपलं जर का शुक्राणू गेले, एकच जातो. सगळे जाता का, नाही. पण जर का 2 गेले तर 2ची कंडिशन आहे. मग 2 भ्रूण तयार होतात, एकाच वेळी 2 अपत्यांचा जन्म होतो, त्याला जुळे असे म्हणतात. चलो बच्चा, एक युग्मनज जुळे, समरूप एकमेकांसारखे दिसणारी जुळे कोणकोणते आहेत, तर एकाच भ्रूणापासून तयार होतात. युग्मनज तयार झाल्यापासून 8 दिवसांच्या आत भ्रूणाच्या पेशी 2 गटांमध्ये विभागल्या जातात. नीट प्रोसेस ऑब्झर्व करा. एकच भ्रूण आहे, भ्रूण किती आहे, फक्त एकच आहे. त्याच्यापासून काय युग्मजन तयार होतं. 8 दिवस झाले की त्याच्यानंतर भ्रूणाच्या पेशी 2, म्हणजे एक भ्रूण आहे, एका भ्रूणाचे 2 भ्रूण तयार होतात. 8 दिवसानंतर स्वतंत्र भ्रूण विकसित होतात. आनुवंशिक दृष्ट्या हे पूर्णपणे सारखे असतात, एक सारखेच दिसतात, एकच लिंगाचे असतात. बघा, भ्रूण एक तयार झालं, 2 शुक्राणू गेलेले आहेत, एक भ्रूण तयार झालं. 8 दिवसांनंतर याचे वेगवेगळे प्रकार पडतात 2 भ्रूणांमध्ये, आणि यांचे जनुकीय दृष्ट्या, आनुवंशिक दृष्ट्या हे सारखे असतात. म्हणजे एकचं लिंग जे आहे, दोघी मुलात असतील किंवा दोघी मुलीत असतील, हे या कंडिशन मध्ये आहे. पहिलं,
एकयुग्मनज जुळे. कोणते जुळे? एकयुग्मनज जुळे, ज्याला समरूप जुळे असे देखील म्हणतात. द्वियुग्मनज जुळे, फरक स्पष्ट करामध्ये येऊ शकता पुराणो. हे द्वियुग्मनज म्हणजे काय? अंडाशयातून 2 अंडके मुक्त होतात. जे अंडपेशी तिथूनच 2 अंडे आले. आपण आतापर्यंत काय एकच अंडपेशी जातो, जर 2च अंडपेशी आल्या तर 2 वेगळे शुक्राणू त्या अंडकात फलन झाले. म्हणजे 2 अंडपेशी आल्या, अंडनलिकेत थांबल्या, 2 वेगवेगळे शुक्राणू पण गेले, अंडपेशी 2 शुक्राणू पण 2, अशी ही कंडिशन आहे. 2 युग्मनज तयार होतील, 2 भ्रूण स्वतंत्रपणे रोपण होता. अनुवंशिक दृष्ट्या हे वेगवेगळे असतात, एकमेकांसारखे नसतात, लिंग समान असतात किंवा भिन्न सुद्धा असू शकतात. म्हणजे मुलगा मुलगी असू शकतं किंवा मुलगा मुलगा मुलगी मुलगी असं सुद्धा असू शकतो. कुठे? द्वियुग्मनज जुळ्यांमध्ये. समजलंय? द्वियुग्मनज जुळे म्हणजे काय रे राजा? की फिमेलच्या म्हणजे स्त्रीच्या शरीरामधून सुद्धा अंडपेशी 2, पुरुषांमध्ये शुक्राणू 2, 2 वेगवेगळे झाले, युग्मक तयार झालं, युग्मनज होणार. त्यानंतर 2 भ्रूण वेगवेगळे, एक तर दोघी लिंग सेम असतील, डिफरंट असतील, व्हॉटएव्हर, अशी कंडिशन. संयुक्त जुळे म्हणजे काय? एकयुग्मनज जुळ्यांचा विशेष प्रकार आहे. भ्रूण 8 दिवसानंतर विभागतो आणि उशिरा त्याचं विभाजन होतं. काही शरीराचे अवयव हे एकमेकांना जोडलेले असतात. तुम्ही बघितलं असेल बघा, एक सोशल मीडियावरती एक सीक आहे, तर त्यांचे जे दोघी म्हणजे पूर्ण एक बॉडी जी आहे ना, हा पूर्ण बॉडी एकमेकांना टच आहे, ते हे जुळे. त्याचा जन्म होतो आणि अवयव समान असतात. म्हणजे त्याचं पूर्ण एक जो अवयव हा पूर्ण बॉडीला समान एकमेकांना चिटकून जातात. ते हे असे संयुक्त जुळे खूप रेअर ही गोष्ट. यानंतर प्रजनन आरोग्य. शारीरिक, मानसिक आणि सामाजिक सुदृढता इज इक्वल टू आरोग्य. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आरोग्याची आपण काळजी घेतली पाहिजे. पण आरोग्याची काळजी म्हणजे काय? की आपण बाहेरून कसे दिसतो, फिजिकली किती स्ट्रॉंग, एवढंच आहे का? नाही. शारीरिक आणि मानसिक आणि सामाजिक सुदृढता हे खूप इम्पॉर्टंट गोष्टी आहे तुमचं आरोग्य स्टेबल चांगलं राहण्यासाठी. शारीरिक म्हणजे काय? प्रॉपर जिम, तुम्ही पळतायत वगैरे, रनिंग करतायत, सगळ्या गोष्टी ह्या इम्पॉर्टंट आहे. मानसिक ऑब्व्हियसली तुमच्या आजूबाजूने सगळं चांगलं आहे, आजूबाजूचे वातावरण चांगलं नाहीये. मानसिक तुम्हाला प्रेशर आहे कुठल्या गोष्टीचं, ते सुद्धा आरोग्यासाठी चांगलं नाही. सामाजिक सुदृढता, समाजामधलं वातावरण कसं आहे ते सुद्धा इम्पॉर्टंट आहे. भारतात जागरूकतेचा अभाव का? भारतामध्ये प्रजनन आरोग्य म्हणजे जसं की तुम्हाला सांगितलं, मी खूप इझिली बोलतो पोरांनो तुमच्याशी. प्रजनन, अंडपेशी, अंडनलिका, शुक्राणू, बाहेर असं बोलायला तुम्हाला लाज वाटेल. का भारतामध्ये असं आहे? मग हे मराठीचे वर्ड तरी फार एवढे समजणारे नाही. इंग्लिशचे तुम्ही जर का सेमी मीडियमचं लेक्चर बघितलं, मी क्लिअर कट शब्दात बोलतो, काही नाही. याला वेगळं बनवायची काही गरजच नाही. हा आपल्या आयुष्यातला एक भाग आहे ना. मग का वेगळं याला बनवतात? आणि हे वेगळं बनवतात म्हणून बाहेर बाकीच्या चुकीच्या गोष्टी करतात. जर लहानपणापासून घरापासूनच जर का घरातल्यांनी आपल्या पोराला लहानपणापासून ही गोष्ट सांगितली ना, बॅड टच काय आहे, गुड टच काय आहे, पोरांना जर काय गोष्टीची जाणीव दिली, मासिक पाळी म्हणजे काय, मेन्स्ट्रुअल सायकल म्हणजे काय, मुलींचा आदर कसा करायचा, ह्या प्रत्येक गोष्टी जर पहिल्यापासून आपल्याला माहिती असेल तर का पोरं बाहेर रिकामे कामं करतील? असो, लक्ष द्या. सामाजिक रूढी व परंपरा, समाजाच्या काही परंपरा चालत आलेल्या आहे. अजूनही असं कुठला तरी भाग आहे जिथे मी बघितलेलं आहे की मासिक पाळी आली की तिथे त्या मुलीचं प्रॉपर स्वागत करता, तिला छान नटवता, तिच्यासाठी स्पेशल खायला आणता, स्पेशल ट्रीटमेंट करता. अशा सामाजिक परंपरा, रूढी परंपरा राबवा ना, काय हरकत आहे? पिढ्यानपिढ्या राबवा. दुसरं, निरक्षरता. बरेच लोक शिकलेलेच नाही राहत. आता असं इथे तर मी क्लिअरली सांगू शकतो, ऑफलाईनला मी बऱ्याच पोरांना निरक्षरतेमधून सांगितलं. काही लोकांना काही समजतच नाही, माहिती नाही राहत आणि चुकीच्या डिरेक्शनने ते जातात. मग प्रॉब्लेम होऊन जातो. मुलगा का होत नाही त्याला नंतर समजतं. लाजाळूपणा, रुसूबाई रुसूनी कोपऱ्यात बसू, लाजाळू. लाजतात लोक ह्या मुद्द्यांवरती बोलण्यावरती. मुलांमध्ये बोलायचं झालं तर अश्लीलता, मुलींमध्ये बोलायचं झालं तर त्यांना पाहिजे ती माहिती नाही राहत. हा एक गोष्ट आहे, लाजाळूपणा. स्त्रियांच्या आरोग्याबाबत उदासीनता, की बरेच लोक जे तुम्हाला मासिक पाळीबद्दल मी सांगितलं त्याबद्दल पाहिजे तेवढ्या पद्धतीने लक्ष देत नाही. हल्ली तरी बऱ्याच गोष्टी चांगल्या आलेल्या त्याच्याशी संरक्षण करण्यासाठी. पहिले तर खूप कशाही गोष्टींचा वापर करायचा. असो, प्रजनन आरोग्य. स्त्रियांचे प्रजनन आरोग्य मासिक पाळी एकूण आरोग्याशी संबंधित आहे. स्त्रिया दिवसभर बाहेर काम करतात, मासिक पाळी दरम्यान रक्तस्राव होतो, त्याच्यानंतर जननेंद्रियांची स्वच्छता राखणे आवश्यक आहे, अन्यथा प्रजनन आरोग्याच्या समस्या उद्भवतात. या काही स्त्रियांनी कुठल्या कुठल्या सामाजिक आरोग्य राखलं पाहिजे ह्या गोष्टी आहे. बरेच लोक आहे बघा पोरांनो, आपण असं म्हणतो, ऍक्च्युली ही गोष्ट कशी चुकीची बरोबर आहे मी म्हणून उत्तर देत नाही, बिकॉज त्या गोष्टीला मला त्या पॉलिटिकल वे मध्ये नाही जायचंय.
पण एखाद्या ठिकाणी आपण ज्यावेळेस म्हणतात बघा की लेडीज फर्स्ट असते किंवा कुठं बसायला जागा दिली तर लेडीजला पहिले जागा दिली जाते. एक सिंपल लॉजिक आहे. जर का असं असेल एखाद्या लेडीजची मासिक पाळी आलेली असेल म्हणजे मेन्स्ट्रुअल सायकल चालू असेल तर ती काय सांगणार आहे का इझिली की मेन्स्ट्रुअल सायकल चालू आहे मला बसू द्या, असं होईल का पोरांनो? नाही. मग तिला जर का त्या पोटात त्रास होतोय, रक्तस्राव होतोय, ती उभी राहील का एवढा वेळ बसमध्ये, रेल्वेमध्ये? म्हणून आपण त्यांना जर का सीट देतो. आता ही गोष्ट तितकीच खरी आहे की मग पोरं काय दगड हाडामासाचे बनलेले आहेत का? बट आता तुम्हाला ही गोष्ट माहिती नाही ना की ते मासिक पाळी आहे की नाही. मग आपण एक ॲज्युम करून ते मुलींना ते एक बेनिफिट ऑफ ॲडव्हान्टेज म्हणू शकतो किंवा डिसॲडव्हान्टेज वॉट एव्हर ती गोष्ट आहे. पण हा त्रास तर तुम्हाला समाधान अवघड आहे. खरंच एवढा पेलवणारा त्रास आहे का रे राजा? सो आपल्या पद्धतीने ना किती चांगल्या पद्धतीने आपण एक एक ह्युमन बिंग, एक मुलगा म्हणून काय करू शकतो, चांगलं ट्रीट करू शकतो. त्रास कमी करणं आपल्या हातात आहे का? नाही. पुरुषांचे प्रजनन आरोग्य, बरं पुरुषांचं पण आहे, जननेंद्रियांची स्वच्छता राखणे आवश्यक आहे. स्वच्छता ठेवा. पुरुषांनी प्रजनन आरोग्याची समस्या उद्भवू शकतात. ऑब्व्हियसली जर का स्वच्छता राखली तर वेगवेगळे प्रॉब्लेम होऊ शकतात तुम्हाला. प्रजनन आरोग्य याच्यावर कुठले कुठले आजार होऊ शकतात हे पेपरला फार रेअरली विचारले गेले, पण बघूया फास्टमध्ये. सिफिलिस जीवाणूंद्वारे होतं. लक्षणे काय? शरीरावर व्रण, पुरळ, ताप, सांधेदुखी, केस गळणे. हाय का? असं असेल तर त्रास आहे. गोनेरिया जीवाणू, लघवीत जळजळ, पुसराव, मूत्रमार्ग, गुदवार, घसा, डोळे यांची सूज. बरं, या सगळ्या गोष्टी याच्यात 2-3 गोष्टी असल्या म्हणजे आपल्याला आजार आहे असं नाही होता. हो, असं नाही. थोड्याफार नॉर्मल गोष्टी पण सर्दी ताप थोडा अंग दुखत नाही तर जाशाल घरी. मम्मा गोनेरिया झाला, गोनेरिया असं नका करू, नाही तर प्रॉब्लेम होऊन जायचा मोठावाला. आता हे तुम्हाला माहिती आहे का? जसं की तुम्हाला माहिती आहे भारत सगळ्या गोष्टीत पुढे असो नसो पण प्रजननमध्ये डायरेक्ट टॉप मोठा आहे आपला विषय. लोकसंख्या जर का तुम्ही बघितली दुप्पट तिप्पट चौपट पद्धतीने वाढते. आकडा मोजता येणार नाही एवढा मोठा आकडा आहे. फक्त 2011चा झालेला आतापर्यंत मोठ्या प्रमाणावरती वाढ होते. हम एक हमारे अनेक ही कन्सेप्ट चालू आहे आणि ह्या गोष्टींमुळे काय परिणाम होतोय माहितीये पोरांनो? आपली वाढती बेरोजगारी. आपण म्हणतो ना नोकरी नाही, नोकरी नाही, जॉब नाही, जॉब नाही, मार्केटमध्ये सिच्युएशन. अरे ऑब्व्हियस आहे. एका घरातून 4-4 पोरं जर का तुम्ही जाणार असाल तर कसं काय जॉब भेटेल तुम्हाला? थोडं त्याच्यावरती निर्बंध आणले पाहिजे. दरोडाई उत्पन्न, कर्ज, नैसर्गिक साधन संपत्तीवरील ताण. बऱ्याच फॅमिलीमध्ये प्रॉब्लेम होता. 4-5 पोरं असतील तर हिस्स्यांवरतून भांडणं होता. ह्या गोष्टी कशामुळे? प्रजनन. थांबा, येणारी पुढची पिढी आहे हुशार आहे. आपली जी पिढी आहे ना, तुमची माझी काही खूप लांबची पिढी नाही. आपल्या वयामध्ये फार एवढा डिफरन्स नाही म्हणून तुम्ही मला लवकर कनेक्ट करू शकता. मी नेहमी म्हणतो की शिक्षक आणि मुलाच्या वयामध्ये फार डिफरन्स नाही राहिला पाहिजे. असंही नाही की 2-3 वर्षाचा डिफरन्स राहिला पाहिजे. मिनिमल डिफरन्स असावा जेणेकरून ती मॅच्युरिटी जो गॅप आहे ना तो फार जास्त लांबचा राहिला ना, जसं की तुम्ही माझ्याशी बिंदास बोलू शकता. एक दादा म्हणून तुम्ही माझ्याशी बोलू शकता. एक जर का 40-50-60 वर्षाचा, 40 पण नाही पण 50-1 वर्षाचा शिक्षक आहे तर तुम्ही थोडंसं ते सर बोला लोकसंख्येचा विस्फोट लोकसंख्या वाढीतील लोकांच्या विस्फोट म्हणतात. सोबत दिलेल्या ते थोडंसं सोबत दिलेल्या तक्त्यावरून पोरांनो सिंपलमध्ये गालावरती डिंपल पोरांनो पोरा. अरे असं म्हणजे एनर्जी पाहिजे असो. सो हे काही विचारत नाही फार करून पेपरला. बट आय होप सो हा चॅप्टर खूप इम्पॉर्टंट आहे. एक्सरसाइज अजिबात स्किप करू नका. तुमच्या बोर्डसाठी 6 to 7 मार्क्स याचं वेटेज असणार आहे. त्यामुळे आय होप सो की तुम्हाला आता IMP नोट्स सुद्धा आतापर्यंत मिळाल्या असेल किंवा आज रात्रभरातून मिळून जातील. टेन्शन नका घेऊ. भेटणार आहे तोपर्यंत एन्जॉय करा, मस्ती करा, पण आपल्या आईवडिलांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या. थँक्यू सो मच. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.